जागावर समाधान मानतील ते किंवा आता जेवढ्या जाहीर झाल्या त्यापैकी तरी? मला माहित नाही त्यांनी किती जागा जाहीर केल्या. देवेंद्र फडणवीसांनी असं टीका केलेली आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं वसुली सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार आहे. उद्धव ठाकरे सारखे मित्र फक्त खुर्चीसाठी काँग्रेस सोबत गेले असं त्यांनी केलेलं आहे. आताची लढाई ही मोदी विरुद्ध सगळे आमच्यातले वसुलीवाले लोक भाजपनं त्यांच्या पक्षात घेतले. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आमच्या पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे वसुली रॅकेट चालवत होते ते सगळे वसुली रॅकेटियर्स भाजपनं त्यांच्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमचा पक्ष स्वच्छ झाला. देशभरातले सगळे वसुली रॅकेटर्स, त्यात ईडी आणि सीबीआय हे सगळे भाजपचे लोक आहेत. 8,000 कोटी रुपये भाजपच्या निधीमध्ये जे जमा झाले हे या वसुली रॅकेटमधून जमा झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचाराची गरज आहे. जर उपचार नागपूरला होत नसतील तर ठाण्यात करू किंवा मुंबईत करू. आणि हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं हे वाटल्यास त्यांनी जे त्यांचे वसुली रॅकेटचे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमय्या त्यांना विचारावं. म्हणजे भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळालं की हे वसुली रॅकेट आहे? नाही, आता पट्टी करू शकला असं त्यांची? नाही, हे आता कळलं की वसुली करत होते आणि म्हणून त्यांना भाजपने घेतलं आपल्याकडे. कारण भाजपला वसुली रॅकेटची फार गरज असते. हे आता कळलं की मोठं वसुली रॅकेट चालवत होते आमच्याकडे बसून आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं त्या क्वालिफिकेशनवर त्यांना आपल्या पक्षात घेतलेलं आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना नाहीये तर मोदी विरुद्ध गांधी असा सामना आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना आहे. महाराष्ट्रामध्ये हाच सामना होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोदींचा पराभव होईल. देवेंद्र फडणवीस कुठल्या तरी अंधाऱ्या गुहेत चाचपडत आहेत. त्यांना अजून सत्य परिस्थिती माहीत नाही या महाराष्ट्रात. चला, थँक्यू. जे खासदार अपेक्षेनं शिंदे गटामध्ये गेले त्यांचाच पत्ता करण्याची वेळ आलेली आहे. त्यांचाच पत्ता करण्याची. तर सगळे वसुलीखोर हे भाजपसोबत गेले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. भाजपमधलं वसुली रॅकेटचे मार्गदर्शक किरीट सोमय्या असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केलेला आहे.